तर हे बघू शकता तुम्ही, इथे मी एक बटाटा चिरून घेतलेला आहे, 4 जवळपास मिरच्या घेतल्यात. तुम्हाला मी लांब लांब तुकडे केलेत मिरचीचे, कारण मला असेच आवडतात. आणि तुम्हाला जर का छोटे आवडत असेल तर तुम्ही छोटेही करू शकता, बारीक बारीक. बट हे सोपे जातात, कारण ज्याला आवडत नाही मिरची त्याला निवडून खायला खूप सोपं जातं हे. त्यानंतर साबुदाणा आहे, जवळपास 1 वाटी साबुदाणा आहे, मी रात्री भिजत टाकला होता. आणि त्यामध्ये पाणी टाकून म्हणजे भरपूर छान असा मऊ हे झाला आहे बघा तो. त्यानंतर मी तिखट मीठ घेतले, कारण मला मिरचीचा कारण ही जी मिरची आहे ही कमी तिखट आहे. तुम्ही जर का जास्त तिखटवाली मिरची घेणार असाल तर तिखट नाही घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट ती कमी मिरची कमी तिखट असल्यामुळे मी तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घेते. त्याचप्रमाणे आपण कढई घेतली आहे आणि कढईमध्ये जवळपास 2 चमचे मी तेल घेतलं आहे कढईमध्ये. कढई आता तेल गरम झालं की आपल्याला जिरे टाकायचं. ॲक्च्युली लोक काही जण काय करतात, ज्याला जिरे टाकायचं ते जिरे टाकतात, किंवा विदाऊट जिऱ्यांचे पण बरेच जण खातात खिचडी. सो आज गुरुवार असल्यामुळे माझा फास्ट आहे, सो म्हणून मी आज खिचडी बनवते. बघा मी इथे जिरे टाकले आहेत, आणि जिरे टाकले ते आता हे झाले चांगले तडतड करतात आहे. तर बटाटा टाकून घेऊया आपण. जो बटाटा चिरला होता तो बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा तुम्हाला हवा असेल, मी उभी काप केले, तुम्हाला हवा असेल तर बारीकही चिरू शकता तुम्ही, पण उभे काप खायला छान लागतात आणि लवकर फ्राय होतात ते. चला बघू शकता बटाटा होत आला आहे आपला, थोडासा झाला आहे, कलर चेंज झाला आहे त्याचा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ते परतायचं आहे छान. आता याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊ. मिरची परतते आपली, तोपर्यंत आपण बघू इथे शेंगदाण्याचा कूट. मी जो 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही 1 वाटी घेऊ शकता, अर्धी वाटी घेऊ शकता. मी साबुदाण्याप्रमाणे मला जास्त लागतो, म्हणजे मला आवडतो जास्त शेंगदाण्याचा कूट. अशी भरपूर जास्त शेंगदाण्याचा कूट टाकून केलेली साबुदाण्याची खिचडी खूप छान लागते. आणि याच्यामध्येच आपण टाकून घेऊया तिखट आणि मीठ. ॲक्च्युली ना मी स्पायसी खाते, त्यामुळे मी तिखट खूप टाकलं आहे. सो तुम्हाला जसं लागतं तसंच तुम्ही टाका. आणि थोडीशी साखर पेरूया याच्यावर, साखरेने चव खूप छान येते. हे बघा, बघू शकता आपले मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहे बटाटे. त्याच्यामध्ये आपण गॅस बारीक करायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मिक्स करून झालं की पूर्ण टाकायचं आहे. हलवायचे आहे छान. बघू शकता छान मिक्स होत आहे सगळं व्यवस्थित. पण ॲक्च्युली बरेच जण काय करतात माहिती आहे का, वरतून पाण्याचं हे करतात, पाण्याचं शिंतोडे थोडेसे टाकतात. तर तसं नाही करायचं आहे आपण. ॲक्च्युली याच्यामध्ये साखर टाकली, सो साखरेचं पाणी, साखर आणि मीठ एक झाले की पाणी येतं त्याचं. सो म्हणून आपण फक्त झाकून ठेवायचं व्यवस्थित, त्याला एक झाकून घेऊन एक वाफ येऊ द्यायची आहे छान. बघू शकता तुम्ही, छान एक झाकून ठेवूया आणि एक वाफ येऊ देऊया मस्त ह्याला. चला आता आपण बघूया वाफ आली का ते आपल्या खिचडीला छान. आणि वाफ आली ना की काय करायचं, आपल्या घरात मोस्टली लिंबू सगळ्यांकडेच असतं, एक छानपैकी अर्ध लिंबू असं पिळून घ्यायचं याच्यावर मस्तपैकी. बघू शकता किती छान वाफ आली त्याला. असं मस्त लिंबू पिळायचं आणि एकदा हलवून घ्यायचं छान मस्त. आणि परत थोडंसं एक 5 मिनटं, अजून 5 मिनटं पण नाही, 2 मिनटं छान झाकून ठेवायची, वाफ येऊ द्यायची.
चला तर आता आपण बघूया. वाफ आली आहे छान. 2 मिनटं परत येऊ दिली वाफ. आपण लिंबू पण बघू शकतो. मस्त अशी खिचडी झाली आहे छान. आता आपण सर्व करूया हिला. सर्व करायसाठी बघू शकता अर्धा लिंबू घेतले मी. दही घ्यायचं असेल तर, दही आवडत असेल तर दही घेऊ शकता. माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे म्हणून मी दही नाही घेतलं आहे. बघू शकता तुम्ही अशी सुंदर झाली आहे खिचडी. हा 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 मस्त लागते. दह्यासोबत तर अप्रतिम लागते. तुम्ही टिफिनलाही देऊ शकता लेकरांना किंवा दर नुसतं नाश्ता म्हणूनही करू शकता. तर मोस्टली काही जण बरेच जण उपवासासाठी खातात. माझा जो उपवास आहे म्हणून खाते. बट तुम्ही याला पण टिफिनला पण देऊ शकता आणि नाश्ता पण बनवू शकता त्याचा. खूप सुंदर लागते आणि भूकही राहते ह्यानी बराच वेळ. सो बघा, आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि बघा कशी लागते काय नाही. मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा चॅनलला. थँक्यू सो मच.